सर्वांना नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी मी तुमच्या समोर संवाद साधणार आहे। एक आगळा वेगळा विषय तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। बाळांनो, सर्वप्रथम आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आपण सर्वांनी वंदन करूया। केले का सर्वांनी? महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारक, क्रांतिकारक, विचारवंत, देशाचं रक्षण करणारे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळे आपण अन्न खाल्लं ना आता छानपैकी, मग त्या अन्नाची निर्मिती कुणी केली? शेतकरी राजाने। त्याला सुद्धा आपण वंदन करूया। आपले शिक्षक आहेत तिथं, ते आपल्याला शिकवतात, शिक्षकांना वंदन करूया। तर बाळांनो, माझ्या हातात तुम्हाला काय दिसतंय? हे पुस्तक कसं आहे? याच्यामध्ये काय लिहिलंय? इंग्लिश, हिंदी, मराठी टीचर। म्हणजे काय? तर तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठीचे शिक्षक या पुस्तकाद्वारे शिकवतात। याच्या आपण स्टार्ट करूया। याच्यामध्ये काय आहे? ABCD A to Z पर्यंतचे सर्व याच्यामध्ये हे आहेत। A फॉर ऍपल, ऍपलला मराठीत काय म्हणतात? सफरचंद। हिंदीमध्ये काय म्हणतात? सेब। त्याच्यानंतर B फॉर बटरफ्लाय, त्याला इंग्लिश मध्ये मराठीत काय म्हणतात? फुलपाखरू, आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? तितली। बरोबर, व्हेरी गुड। आता F फॉर फिश, फिशला आपण मराठीत काय म्हणतो? मासोळी, आणि हिंदीमध्ये काय म्हणतो? मछली। असे Z पर्यंतचे शब्द आहेत। कळलं का सर्वांना? त्याच्यानंतर निळ्याला काय म्हणतात? ब्ल्यू, पिवळ्याला काय म्हणतात? येलो, हिरव्याला काय म्हणतात? ग्रीन, रेडला काय म्हणतात? लाल, संत्र्याचा रंग इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑरेंज, ब्लॅकला काळा, सफेदला व्हाईट। आलं का लक्षात? त्याच्यामध्ये चौकोन आहेत, गोल आहेत, त्रिकोण आहेत। चौकोनाला काय म्हणतात? स्क्वेअर। त्याच्यानंतर वर्तुळाला काय म्हणतात? सर्कल। आलं का लक्षात? त्याच्यानंतर असे 1 2 3 4 5 6 7 प्रकारचे शेप आहेत। आलं का लक्षात? यामध्ये हे बघा, एबीसी, आपण एबीसीडी कॅपिटल आहे आणि स्मॉल लेटर आहे। समजलं का सर्वांना? त्याच्यानंतर अल्फाबेट कॅपिटल अँड स्मॉल लेटर, म्हणजे कॅपिटल मध्ये एक असा लिहितात आणि स्मॉल मध्ये एक असा लिहितात। आलं का सर्वांच्या लक्षात? त्याच्यानंतर याच्यामध्ये 14 खडी आहे। 14 खडी मध्ये, आता तुझं नाव काय बाळा? अथर्व। मग अथर्वचं स्पेलिंग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ATHARVA, अथर्व। सोपं आहे का नाही? हा, 14 कडी आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये पाढे, ज्या मुलांचे पाढे पाठ आहेत त्या मुलांना गणित विषय चांगला जातो, म्हणजे पाढे। आलं का लक्षात? त्याच्यानंतर आता ही खूप छान आहे बघा, क्रमवाचक संख्या आहे। क्रमवाचक संख्या म्हणजे 1 पासून 100 पर्यंत। बघा, आता मी तुम्हाला एक शब्द सांगतो, हा तुम्ही सांगायचं मला। 88 ला इंग्लिश मध्ये उच्चार कसा कराल तुम्ही? 88 चा इंग्लिश मध्ये उच्चार कसा कराल? 88। आता हिंदी मध्ये कसा कराल? 88। कसा कराल? 88। समजलं बोललेलं सर्वांना? असे 1 ते 100 पर्यंतची वाक्य आहेत। बघा, याच्यामध्ये मराठी महिने किती? 12। आता पहिला महिना कुठला आहे? जानेवारी। त्याचा उच्चार इंग्लिश मध्ये कसा करतात? जानेवारी। कसा करतात? जानेवारी। आणि त्याचा हिंदी मध्ये कसा करतात? जनवरी। म्हणा, जनवरी। आणि मराठीत कसा करतात? जानेवारी। बोलणं समजलं सर्वांना? आता याच्यामध्ये डे म्हणजे रविवारला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? संडे, आणि मराठीत रविवार। बरोबर। त्याच्यानंतर सोमवार मंडे, मंगळवार ट्यूसडे, बुधवार वेनसडे, त्याच्यानंतर गुरुवार थर्सडे, व्हेरी गुड, शुक्रवार फ्रायडे, शनिवार, व्हेरी गुड, हुशार मुले। आपले 3 ऋतू आहेत बघा। 3 ऋतू कुठले कुठले आहेत बाळांनो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। बघा, उन्हाळ्याला मराठीत काय म्हणतात? ग्रीष्म ऋतू। आलं का लक्षात? आणि इंग्लिश मध्ये म्हणतात समर। बरोबर आहे। पावसाळ्याला काय म्हणतात? वर्षा ऋतू, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रेनी सीझन। हिवाळ्याला काय म्हणतात? शीत ऋतू आणि विंटर। आलं का लक्षात? आपल्या घरामध्ये आई वडील, काका काकी, आजी आजोबा, छोटं बाळ असतं ना, हे छोटं बाळ आजोबांचा कोण असतो? तो नातू असतो, है ना? मग नातवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? त्याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रँडसन। आलं का लक्षात? आणि हिंदी मध्ये काय म्हणतात? पोता। आपल्या शरीराला जेवढे अवयव आहेत, डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत, यांना मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये काय म्हणतात याची माहिती आहे। मला सांगा, मांडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मांडीला थाय म्हणतात। काय म्हणतात? थाय। म्हणजे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे। याच्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड्स बघा, सूर्य, सूर्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सन, आणि हिंदी मध्ये काय म्हणतात? सूरज। आलं का लक्षात? असे सगळे शब्द याच्यामध्ये। आता बघा, यातला एक शेवटचा शब्द घेतो बघा। आपण सगळेजण चपाती खातो ना, चपातीला मराठीत कसा उच्चार करतात? चपातीचा गहू। कसा करतात? गहू। आणि हिंदी मध्ये गेहू, आणि इंग्लिश मध्ये व्हीट। आलं का लक्षात? हे सगळे शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत बाळांनो।
त्याच्यानंतर पुढे आहे सम वर्ड्स ऑफ डेली यूज. बघा आपण एखाद्याला म्हणतो हॅलो. हॅलो म्हणजे काय? अहो. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? सुनिये. असे सगळे शब्द आहेत बाळांनो. छान. दैनंदिन गोष्टी. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर सर नेम, व्हॉट डू यू लिव्ह. आलं का लक्षात? मग मराठी हिंदी याच्यामध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक ग्रामर आहे. ग्रामर म्हणजे काय? व्याकरण. याच्यामध्ये AND द नाउन वाक्य. त्याच्यानंतर नामाचे प्रकार या एक पूर्ण पानावर दिलेलं आहे. आलं का लक्षात? सगळेजण बटाटा खाता का? बटाट्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? बटाट्याला इंग्लिश मध्ये पोटॅटो म्हणतात आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? आलू म्हणतात. काय म्हणतात? आलू. व्हेरी गुड. आता सर्वांनी कारलं खाल्लं का? कारलं. कारलं कडू आहे का गोड आहे? मग कारल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कारल्याला इंग्लिश मध्ये बिटर गार्ड म्हणतात आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? करेला. अशा सर्व प्रकारच्या भाज्या आहेत, फळं आहेत, वाहनं आहेत. आपण सायकल असते ना, सायकल, बस, सगळ्या याच्यामध्ये बाळांनो. याच्यानंतर याच्यामध्ये प्राण्यांना इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये काय म्हणतात? उदाहरणार्थ घेऊया. हत्ती इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एलिफंट. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? हाती. रिदम्स. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबोव द वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. आलं का लक्षात? पुढची कविता काय? जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग अ लाय नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. आलं का लक्षात सर्वांच्या? त्याच्यानंतर याच्यामध्ये बाळांनो काय? राष्ट्रीय गीत, वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, मराठी पावसावर कविता आहे, निबंध आहेत. निबंध इंग्लिश मध्ये आहेत. आवर क्लास टीचर, द डॉग, युअर स्कूल, द काऊ, महात्मा गांधी. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय बाळांनो? माय फर्स्ट व्हिजिट इन दिल्ली, शॉर्ट स्टोरीज, फॉक्स अँड द क्रो अँड द फॉक्स अँड द ग्रेप्स. समजलं सर्वांना? याच्या मागे एक मुलगा आहे ना मुलगा? या मुलगा काय करतोय? याचे सगळे शरीराचे पार्ट्स दिलेले आहेत बघा. याच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याला असणारे, आपल्याला असणारे वेगवेगळे अवयव आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये काय म्हणतात याची माहिती दिलेली आहे. बोललेलं समजलं सर्वांना? पुन्हा कुणाला एका वेळेस मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणजे शिकायला आवडेल? व्हेरी गुड. सगळ्यांना मोठं व्हायला आवडेल ना? मग तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश आलं. मराठी भाषा ही महाराष्ट्रात बोलली जाते, हिंदी भाषा ही देशभरात बोलली जाते आणि इंग्लिश भाषा ही जगभरात बोलली जाते. समजलं सर्वांना? तर या ठिकाणी हे पुस्तक आहे. याची मार्केटला किंमत आहे बाळांनो 40 रुपये. आम्ही हे पुस्तक तुम्हाला फक्त 30 रुपयामध्ये देणार आहोत. तर कोण कोण घेऊ शकतं? सगळे घेऊ शकता? मला माहिती आहे तुमच्याकडे आता पैसे नाहीयेत. मी सरांकडे मी ही पुस्तकं ठेवीन. सर्वांनी घ्या आणि आपलं आयुष्य चांगलं सक्सेस करा. थँक्यू सर्वांना. गॉड ब्लेस यू. व्हेरी गुड.